अधिक महिन्यात 33 आकड्यांचे रहस्य काय आहे तुम्हाला माहिती आहे का? अधिक महिना सुरू झाला की सगळ्यांच्या घरात चर्चा असते. ती म्हणजे 23 दिवे लावणे, 23 अनारसे किंवा पुऱ्यांचे दान करणे आणि 33 वेळा नामस्मरण करणे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की अधिक महिन्यात 33 हाच आकडा का निवडला गेला? 32 किंवा 34 का नाही? यामागे फक्त एक जुनी परंपरा आहे की या आकड्यांमागे काही भयंकर वैज्ञानिक आणि पौराणिक रहस्य दडले. तर चला जाणून घेऊया. सगळ्यात आधी पाहूया याचं आध्यात्मिक कारण. आपण नेहमी ऐकतो की हिंदू धर्मात 33 कोटी देव आहेत. पण संस्कृत भाषेतील कोटी या शब्दाचा अर्थ करोड नसून प्रकार असा होतो. म्हणजेच आपल्या सृष्टीचे नियमन करणाऱ्या 33 मुख्य दिव्य शक्ती आहेत. पुराणांनुसार यात 12 आदित्य म्हणजे सूर्याची 12 रूपे, 11 रुद्र म्हणजेच भगवान शिवांची 11 रूपे, 8 वसू म्हणजे निसर्गाची 8 मूलतत्वे जसे की पृथ्वी, अग्नी, वायू आणि 2 अश्विन कुमार म्हणजेच आरोग्यदेव यांचा समावेश होतो. अधिक महिना हा साक्षात भगवान विष्णूंचा महिना आहे. म्हणूनच या एकाच महिन्यात 33च्या संख्येत दान किंवा पूजा करून आपण सृष्टीच्या या सर्व 33 दिव्य शक्तींचे आभार मानतो आणि त्यांचा आशीर्वाद मिळवतो. आता वैज्ञानिक कारण काय सांगतं, जे आपल्या ऋषीमुनींच्या बुद्धिमत्तेची साक्ष देतं. विज्ञानानुसार पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणाऱ्या वेळेला आपण सूर्यवर्ष म्हणतो, जे 365 दिवसांचे असते. तर चंद्राच्या चक्रावर आधारित चंद्रवर्ष 354 दिवसांचे असते. म्हणजे दरवर्षी या दोन्ही वर्षांमध्ये 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी खगोलशास्त्रीय गणितानुसार दर 32 महिने 16 दिवस आणि 8 तासांचा म्हणजेच ढोबळमानाने 33व्या महिन्यात एक अतिरिक्त महिना जोडला जातो, ज्याला आपण अधिक मास म्हणतो. आहे ना आश्चर्यकारक? या 33 महिन्यांच्या खगोलशास्त्रीय चक्रामुळे या महिन्यात 33 या आकड्याला एवढं महत्त्व मिळालेलं आहे. काही ठिकाणी 33 पुऱ्या किंवा अनारसे दान केले जातात, ज्याला धोंडावाण म्हणतात. पण या परंपरेचा खरा अर्थ वस्तू मोजण्यात नाही तर मनातील कृतज्ञतेत आहे. पुराणात एक सुंदर गोष्ट आहे. भगवंताला तुमच्या 33 वस्तूंच्या किमतीशी काही देणं घेणं नसतं, तर त्यामागचा तुमचा सेवाभाव आणि अहंकार सोडणे महत्त्वाचे असते. जर मनात श्रद्धा असेल तर श्रद्धेने लावलेला एक दिवा किंवा मोजून लावलेले 33 दिवे याच काही फरक उरत नाही.